माणसाचं मूल एकटंच असतं ज्याला उभं राहायला वर्षानुवर्ष लागतात. वासरू पाहिले का कधी? त्याला उभं राहायला एक पूर्ण दिवसही लागत नाही. गाय त्याला चाटते. तुम्ही चाटून बघा तुमच्या मुलाला, बघूया तो उभा राहतो का. आणि मग काही ज्ञानी लोक येऊन सांगतात की माणसाची योनी सर्वश्रेष्ठ आहे. गाई म्हशींची बछडी असतात, त्यांना कसल्या ज्ञानाची गरज नाही. पण तुम्ही जन्माला घातलं आणि त्याला ज्ञान दिलंच नाही तर ते इतर प्राण्यांपेक्षाही वाईट प्राणी ठरेल. जंगलात जन्म द्या त्याला आणि तिथेच सोडून द्या. मग 20 वर्षांनी भेटा त्याला, हुहा हुहा करेल तुमच्यासमोर आणि तुम्हाला पाहता क्षणी झाडावर चढेल, पुन्हा हुहा हुहा झाडावरून करेल. आयुष्य जर खरंच दुःखदायक नसतं तर एवढी मोठी मोटिवेशन इंडस्ट्री कशासाठी असती? हे सगळे सेल्फ हेल्प, काउन्सिलिंग, सायकायट्रीचे धंदे कशासाठी आहेत? तुम्ही म्हणता प्रेम आहे तुम्हाला, पण मग लगेच खास सुटल्यासारखं करता. लग्न करू, लग्न करू. खरी गोष्ट अशी की तुम्हाला शंका आहे, जर लग्न केलं नाही तर ती पळून जाईल. तिलाही शंका आहे, तुम्ही लग्न केलं नाही तर पळून जाल. दोघांनाही एकमेकांबद्दल शंका आहे म्हणून एकमेकांना बेडी घालायचा प्रयत्न करतात. जर नवऱ्याला शंका नसती की बायको पळून जाईल तर लग्न का केलं असतं? शंका म्हणजेच दुःख नाही का? शंकेपेक्षा मोठं दुःख काय असतं?